वातावरण एकदम बदलून टाकलं राजूजींनी आणि प्रत्यक्षात मूर्तिमंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती समोर उभी ठाकली त्यांच्या या गीतातून. भूतदया, प्राणीमात्रांवर दया करा, मुक्या प्राण्यांवर दया करा, हा संदेश जो आहे हा प्रत्यक्ष अंगीकारणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. असा एक प्रसंग त्यांच्या आयुष्यातला त्यागमूर्ती माता रमाई या पुस्तकामध्ये विजय शिवराम गवारे यांनी सांगितला. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याकडे एक कुत्रा होता आणि काही झालं तरी तो अन्नाला स्पर्श करत नव्हता. तेव्हा बाबासाहेबांचे डोळे पाणावले आणि ते म्हणाले, का रे बाबा, तुझा हा सत्याग्रह कशासाठी, हे उपोषण कशासाठी? आपल्या प्रेमळ विश्वासू कुत्रा 2 दिवसापासून काही खात पित नाही आहे. त्याला हृदयाशी कवटाळून बाबासाहेब कळवळून म्हणाले, 2 दिवस अशाच अवस्थेस तू काढलेस रे बाबा. 3ऱ्या दिवशी मात्र सकाळी त्या कुत्र्याने दुधाबरोबर पाव खाल्ला. तेव्हा बाबासाहेबांना खूप आनंद झाला. ते आनंदाने म्हणाले, रामू, सोडला ग याने उपवास, आता माझ्या जीवात जीव आला. बाबासाहेबही उपाशी होते 2 दिवसापासून. आपल्या प्रेमळ कुत्र्यांनी दूध आणि बिस्किट खाल्ल्यानंतर त्यांनी रमामातेला सांगितलं, मलाही दूध आणि बिस्किट आता खायला दे. आला ना आता जीवात जीव, आता तुम्ही नाश्ता करा, असं रमामाते म्हणाल्या. बिस्किट आणि दूध आणून ठेवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते प्राशन केलं आणि त्यानंतर ते त्या कुत्र्याकडे प्रेमाने बघू लागले. डोळ्यातनं घळाघळा पाणी त्यांच्या वाहत होतं. त्या कुत्र्याविषयीचं अपार प्रेम त्यांच्या डोळ्यात दिसत होतं. समाजाशी कणखरपणे लढणारा हा महामानव हळवाही होता. हे अतिशय सुंदर उदाहरण या पुस्तकात त्यांनी दिलेलं आहे. पुढचं जे गीत आपल्यासमोर सादर होणार आहे ते सादर करण्यासाठी मी दीपक कांबळे यांना आमंत्रित करते. प्रेमकुमार वाघमारे आणि ऊर्जा वाघमारे कोरससाठी या गीताला साथ देत आहेत. जमीन झुंबला भालो तो बंगला, ही ओळ केवळ संपत्तीचं वर्णन करत नाही, समाजाच्या उन्नतीची आणि स्वाभिमानानं उभी राहण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, त्यांच्या विचारांची कथा आहे. वंचित समाजाला आपला हक्क, आपली ओळख आणि उन्नतीचा मार्ग मिळवून देणारी ही कथा. जमीन, जुमला आणि बंगला ही केवळ भौतिक गोष्ट नसून परिश्रम, शिक्षण आणि स्वाभिमानाची फळं आहेत. बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाच्या मंत्रामुळेच अनेकांना प्रगतीची दारं खुली झाली. ही ओळ सांगते आपल्याला खऱ्या अर्थाने श्रीमंती म्हणजे काय. श्रीमंती म्हणजे पैसा नाही, श्रीमंती म्हणजे संपत्ती नाही, श्रीमंती म्हणजे आहे ज्ञान, श्रीमंती म्हणजे आहे आत्मविश्वास आणि श्रीमंती म्हणजे आहे स्वाभिमान. चला त्यांच्या विचारांनुसार चालूयात आणि आपणही आपल्या आयुष्यात प्रगती, समानता आणि माणुसकी या गाण्याच्या माध्यमातून जपूया. ऑल माय टेस्ट